महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या सामूहिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली। कोपरी येथे कन्हैया नगर येथे हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। या प्रकल्पाची आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पाहणी केलेली आहे। या प्रकल्पांतर्गत योग्यरित्या या ठिकाणी प्रक्रियेचं काम सुरू आहे। शिवाय मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे शहराची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे या ठिकाणी या प्लांटची देखील व्याप्ती वाढणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस या ठिकाणी सुधारत असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हवेच्या गुणवत्तेबाबत एक विशेष अशी बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असली अशा प्रकारची चर्चा देखील करण्यात आलेली होती। त्याबाबत आज पुन्हा एकदा हळूहळू हवेची गुणवत्ता सुधारत असल्याचं वक्तव्य या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण करण्याकरिता असलेली ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा ही पुरेशी आहे, त्याबाबत कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे। त्याचबरोबर जर का यंत्रणा कुठे कमी पडत असेल तर त्याकरिता नक्कीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेहमीच सहकार्याची भूमिका घेईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांची कत्तल जी आहे ती केली जाते, त्याबाबत त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। अशा प्रकारची वृक्षांची कत्तल होत असेल तर नक्कीच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय। मात्र नाशिक येथील तपोवनादरम्यान होणाऱ्या वृक्ष कत्तलीबाबत त्यांना विचारलं असता अद्याप आपल्याला कोणत्याही प्रकारची त्याबाबत कल्पना नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। अशा पद्धतीनं कोपरीतील HTP प्लांटला आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी भेट देऊन ठाणे महानगरपालिकेच्या कामकाजाबाबतचं आढावा घेत विशेष कौतुक देखील त्यांनी केलेलं आहे। सर्वप्रथम मागच्या महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसोबत एक बैठक झालेली। त्या बैठकीच्या अनुषंगाने आज ठाण्यामध्ये त्यांचं सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, HTP प्लांट 120 ml तिथे एक धावती भेट दिलेली आहे। प्रामुख्याने आज फक्त ठाण्यामध्येच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा माझ्या विजिट झाल्या। प्रमुख विषय होता जो AQI संदर्भात, पण त्याच अनुषंगाने आता पुढची विजिट सुद्धा आहे। पण आज इथे HTP प्लांट पाहिल्यानंतर एक चांगला इथे HTP प्लांट रन होत आहे ते आपण पाहिलं। आपण सगळ्यांनी पाहिलं की आपण लाईव्ह मासे त्या पाण्यात ट्रीट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाहिलेत। त्याचबरोबर पाणी टर्शरी ट्रीट करून म्हणजे फायनल ट्रीटमेंट करून ते शुद्ध पाणी तयार इथे होतं आहे, म्हणून खरोखरच ठाणे महानगरपालिकेचं मी अभिनंदन करेन। पण नक्कीच ह्याच्यामध्ये अजून वाढीव करण्याची गरज आहे। ठाणे शहर वाढतंय, जसं मुंबई शहर वाढतंय तसं ठाणेही पूर्ण शहर जिल्हाही वाढतोय, म्हणून अजून ह्याच्यामध्ये आपण काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो इन टर्म्स ऑफ कपॅसिटी। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना रेकमेंड केलेलं आहे। AQI संदर्भात मी सगळ्या माध्यमांना एकच विनंती करेन की आपण कुठलीही बातमी करताना, कुठलीही न्यूज करताना आपण ठाणे महानगरपालिका असो किंवा मग MPCB असो एकदा आमच्याशी शहानिशा करा। बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कुठून डेटा आणता आम्हाला माहीत नाही, पण जो अधिकृत डेटा आहे, जो CPCB सेंट्रल पोल्युशन बोर्डच्या माध्यमातून जो डेटा पूर्ण देशामध्ये जो डेटा येतो तोच डेटा व्हॅलिड आहे। आणि जर त्या डेटामध्ये जर कुठेही आढळलं की AQI लेवल म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स पूर्ण राज्याचा, ठाण्याचा किंवा मुंबईचा कुठेही वाढलेलं दिसलं तर ठाणे महानगरपालिका असो किंवा मुंबई महानगरपालिका असो हे सक्षम आहेत त्यांच्या स्तरावर कारवाई करण्यासाठी। आणि नक्कीच ठाणे महानगरपालिका म्हणून त्यांचे आयुक्त राव सर आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, सगळे अधिकारी वर्ग ती एअर क्वालिटी इंडेक्स आपला एवढा खराब नाही झाला पाहिजे आणि तो कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे, त्या अनुषंगाने ते काम करतात।